एकविरा पिंपळनेर संघाचे कर्णधार आपणही समोर या. निश्चितच दोन्ही संघ आता लाईनअप झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या दिवसातील सर्वात शेवटचा अंतिम सामना दरम्यान आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. जोशी 11 भादवड आयोजित युवासेना चषक 2020 आणि चषकाचं भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन दरम्यान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा पिंपळनेर संघाचे सर्व संघ सहकारी आपण समोर यायचं आहे. ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाचे सर्व संघ सहकारी निश्चितपणाने समोर आलेले आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच या अंतिम सामन्यासाठी ज्यांची आपणास उपस्थिती ते लाभलेली आहे ते सर्वांचे लाडके निश्चितच मदनबुवा नाईक माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दरम्यान उपस्थिती आपल्याला इथे मिळालेली आहे. अभिनंदन. बॅक टू बॅक 4 वेळा या मैदानावर ईगल स्पोर्ट खार्डी हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. चंद्रकांत सर आपण या. मान्यवरांनी इकडे या 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 समोर या. तुम्ही या या पाहुण्यांनी पुढे या. पुढे पुढे या. पुढे डायरेक्टर डॉक्टर चंद्रकांत या. सगळ्यांनी पुढे या. मान्यवरांनी पुढे जा. हो थांबलोय ना. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राष्ट्राला मानवंदना देतो. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय. तो तयार आहे का? राष्ट्रगीत तो लावणार आहे का? तो लावणार आहे की आपल्याला बोलायचं आहे? मित्रांनो, सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण आपल्या जागेवर उभं राहा. आपल्या अखंड भारताचा मानबिंदू, प्रत्येक भारतवासियाचा स्वाभिमान, आपल्या देशाचं राष्ट्रगीत प्रथम आपण या ठिकाणी घेणार आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एका राष्ट्राला मानवंदन आपण देतोय, राष्ट्रगीत घेतोय. सर्वांना सावधान स्थितीत उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यावरची टोपी काढायची आहे. आपले मोबाईल स्टँडवर ठेवायचे आहे. सर्वांनी प्रथम सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू वंदे. हॅलो, धन्यवाद. फार सुंदर अशा पद्धतीचा राष्ट्रभक्तीचं द्योतक असणारं मित्रांनो राष्ट्रगीत आपण सर्वांनी ऐकलं आणि आपल्या मनामनात राष्ट्रभक्ती निश्चितपणाने इथे जागृत झालेली आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघाचे कर्णधार समोर या. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दरम्यान आजच्या दिवसातील सर्वात शेवटचा सामना मित्रांनो, अंतिम सामना ज्या दोन संघांमध्ये होणार आहे ते दोन संघ आणि त्या दोन संघांदरम्यान ही नाणेफेक. नाणेफेकीचा कॉल ईगल स्पोर्ट खार्डी संघाच्या बाजूने लागलेला आहे. चला, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ईगल स्पोर्ट खार्डी संघ आपणास बेस्ट ऑफ लक. दरम्यान नाणेफेकीचा कौल ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाच्या बाजूने लागलेला असताना ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलेला आहे. एकविरा पिंपळनेर संघाला हा सामना मित्रांनो निर्धारित 4 षटकांचा असणार आहे. निश्चितच लवकरात लवकर आपण मात्र क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्यायचं आहे. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ द टीम्स. मित्रांनो, युवासेना चषक 2020 या स्पर्धेचा आजचा शेवटचा सामना मेगा फिनाले. या मेगा फिनालेमध्ये ईगल स्पोर्ट खार्डी संघाने नाणेफेक जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि एकविरा पिंपळनेर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच ब्रास बँड आपलं काम चालू करायचं, आपण आपली धून पेश करायची. दरम्यान मान सन्मान आणि प्रतिष्ठेची अशी ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीची स्पर्धा. प्रत्येक सामनावीरासाठी जवळजवळ 4 पारितोषिक मित्रांनो इथे दिली जातात. अशा पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. निश्चितच दरम्यान या स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे तो ब्रास बँड पथक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय आनंद जल्लोष दरम्यान या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया 2 अतिशय दिग्गज अशा पद्धतीचे संघ आणि त्या संघादरम्यान
या स्पर्धेचा सर्वात अंतिम सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या इच्छेनुसार या ठिकाणी 4 षटकांचा सामना आपण खेळवत आहोत. अंतिम मेगा फिनाले दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या इच्छेनुसार 4 षटकांचा खेळवत आहोत. क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 5:15 झालेले आहेत. 6:15 मिनिटापर्यंत आपल्याला हा सामना उरकवायचा आहे. हॅलो हॅलो बँड पथक, डीजे मॅन थोडासा माईकचा आवाज वाढवायचा आहे. डीजे मॅन, हॅलो बँड पथक, आपण शांत व्हायचं प्लीज. हॅलो हॅलो डीजे मॅन प्लीज, आपण थोडासा माईकचा आवाज द्यायचा आहे. बँड पथक, आपण प्लीज आता वाजवणं थांबवायचं आहे. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिल्पास्ट नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय ईगल स्पोर्ट्स खाडिया संघ. संघाच्या संघाने विनंती असेल आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सन्माननीय व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. स्वागत करायचं आहे. अरे स्वागत या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित, यामध्ये सन्माननीय रोहिदास पाटील, सन्मान्य रोहिदास पाटील, ओमसाहेब पिसे या संघाचे सिनियर 40 प्लेच्या संघाचे एक नामांकित खेळाडू रोहिदास पाटील असतील, सन्मान्य पंढरीनाथ पाटील असतील, सन्मान्य भगवानजी पाटील असतील, सन्मान्य गणेशजी पाटील असतील, सन्मान्य मनोहरजी पाटील असतील, या सर्व खेळाडूंचा आज आयोजकांच्या वतीनं एक विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हॅलो डीजे मॅन, थोडा प्लीज आवाज दे ना. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ओमसाहेब पिसे या सिनियर 40 प्लस संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. रोहिदास पाटील साहेब, सन्मान्य पंढरीनाथ पाटील, भगवानजी पाटील, गणेशजी पाटील आणि मनोहर पाटील या सर्व खेळाडूंचा आज या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या सर्व या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर हेमंतजी गुळवी यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. ओमसाहेब पिसे, हेमंतजी गुळवी साहेब, मुसाबाई यांचे खंदे समर्थक आहेत. रोहिदास असतील, पंढरीनाथ असतील, भगवानजी असतील, गणेशजी असतील, मनोहरजी असतील, हेमंतजी गुळवी साहेब यांचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांचा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. अँड बॅक टू नाव क्रिकेट. मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. आपण पहिली 3 दिवस चालणारी स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम लढत. दोन संघांचा आपण विचार केला तर खरोखरच अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्या दोन संघांनी केली आहे. विजयासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या म्हणजे तुमचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि खरोखरच एक सांघिक कामगिरीच्या जोरावर हे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. एकविरा पिंपळनेर विपक्ष ईगल स्पोर्ट्स खाडी. खाडी संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. खाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंचांना विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि एकविरा पिंपळनेर संघाला विनंती असेल आपण एक सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायचे. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान चंद्रकांत
म्हात्रे साहेब, सन्मान्य नुकतेच ज्यांना सन्माननीय त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय प्रदीपजी दिवेकर, सन्माननीय प्रदीप जोशी, सोसवारी प्रदीप दिवेकर यांच्या ठिकाणी आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. प्रदीपजी दिवेकर, ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून आपण बघितलं स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक रजनी स्पर्धा यांच्याकडून ईगल स्पोर्ट खार्डी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अनिलजी देवलीकर. संतोषजी जुकर यांचा या ठिकाणी स्वागत आणि संतोष गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आमच्या वतीने केलं गेलं. चला मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय अतिशय भव्य दिव्य मानाची स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय संतोषजी गुळवी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. निश्चित या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं आणि विशेष करून खाडिया संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. अमोलजी कशेलीवरून या स्पर्धेला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. अमोल पाटील यांच्याकडून या खार्डी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मॅम फ्रॉम कशेली यांच्याकडून खार्डी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अमोल, आपलं खूप खूप आभार. अमोल पंच सामना सुरू होण्याचा संकेत देतात. 4 षटकांचा निर्धारित सामना आणि बघूया पहिल्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतो याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होते माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज. ओल टू ज्ञानेश्वर चिकणे. तर मेगा फिनालेला सुरुवात होत आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. तर या ठिकाणी सदानंद पाटील SP आणि मणिलाल पाटील MP ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी सुरुवात करतोय सिल्वर मॅन ऑफ न्यू 40+ प्रदीप तांगडी. पहिला चेंडू थेट यष्ट्यांचा वेध. सदानंद पाटील याची मेगा फिनाले मधली ही खेळी संपुष्टात. काय जबरदस्त धून वाजवत आहात आपण. आई वज्रेश्वरी ब्रास बँड, आपलं खूप खूप आभार. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. बघूया कशा प्रकारे हा चेंडू अगदी परफेक्ट या ठिकाणी चेंडू पडला होता क्रीजमध्ये. शफल क्रॉस झाला होता फलंदाज. थेट यष्ट्यांचा वेध. पहिल्याच चेंडूवर सिल्वर मॅन ऑफ न्यू 40+ प्रदीप तांगडी पहिल्या चेंडूवर सदानंद पाटील याला माघारी पाठवतोय. ज्ञानेश्वर नेक्स्ट बॅट्समॅन. ज्ञानेश्वर याला या सीझनमध्ये शेवटच्या सत्रामध्ये संधी दिली गेली. नक्कीच वासुदेव याची ही प्लॅनिंग पूर्णपणे यशस्वी ठरली ज्ञानेश्वरसाठी. आणि ज्ञानेश्वर याने या सीझनमध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी केलेली आहे शेवटच्या काही सामन्यामध्ये, काही स्पर्धांमध्ये. प्रदीप राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. आता मात्र त्याच प्रकारचा चेंडू आपण पाहिला. थोडासा फुल टॉस. थेट यष्ट्यांवर फेक जर झाली असती तर मणिलाल पाटील नक्कीच डेंजर झोनमध्ये. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावाने शुभारंभ होतो धावसंख्येचा. एकविरा पिंपळनेर ईगल स्पोर्ट खाडी संघाविषयी मी नक्कीच सांगेन की गरुड 6 महिन्यासाठी उंच टेकडीवर जातो असं म्हटलं जातं. आणि त्या टेकडीवर
गेल्यानंतर आपल्या अंगाची पूर्ण जे पंख असतात ते उपटून टाकतो, आपल्या हाताच्या पायाच्या नख्या असतात त्याही उपटून टाकतो आणि त्यानंतर 6 महिन्यात हा गरुड पुन्हा पिसं आल्यावर, पुन्हा पंख आल्यावर पुन्हा नव्या भरारीमध्ये येत असतो. त्याचप्रमाणे ईगल स्पोर्ट खाटी संघ आलेला आहे. वेलकम वेलकम वेलकम. सन्मान्य सुंदरजी नाईक साहेब यांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू दिलीपजी नाईक, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य सन्मान्य सुंदरजी नाईक साहेब, थँक्यू थँक्यू. अतिशय सुंदर ब्रास बँडवाले आपण या ठिकाणी धून पेश करत आहात. दोन्ही संघांना एक सूचना असेल, रँकिंग आपण सुधारायची आहे. सुधरेल रँकिंग ते मी सांगेनच. पुढचा चेंडू बघूया प्रदीप कशा प्रकारे हाताळतोय. षटकाराने मात्र मणीलाल आपलं खातं खोलतोय. शॉर्ट चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो शॉर्ट लेगला. ईगल स्पोर्ट खाडी संघाने जर अंतिम विजेतेपद पटकावलं तर ईगल स्पोर्ट खाडी हा संघ संयुक्तरित्या चौथा हिरवा मानकोली ए संघाबरोबर नंबर 1 वर प्रस्थापित होईल आणि जर एकविरा पिंपळनेर संघाने विजेतेपद पटकावलं तर हा संघ ईगल स्पोर्ट खाडी आणि जयदुर्गा सुरे या संघाबरोबर नंबर 2 वर प्रस्थापित होईल. अशी रँकिंग आहे, नंबर 2 किंवा नंबर 1. ईगल स्पोर्ट खाडी सामना जिंकतो तर नंबर 1 वर, एकविरा पिंपळनेर सामना जिंकतोय तर नंबर 2 वर. यावेळी मात्र मोठा फटका ओव्हर द मिड विकेट फॉर ब्रिलियंट 6. मी या ठिकाणी तारीफ करेन. थँक्यू ब्रास बँड, खूप सुंदर आपण या ठिकाणी धून पेश करतात. जोगेश्वरी ब्रास बँड, थँक्यू. तर या ठिकाणी मी यावेळी मात्र चेंडूला हॅलो, स्वीप केलेलं आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांचं शुभागमन होते. सन्मान्य अर्षदभाई, अर्षदभाई हॅलो हॅलो. या ठिकाणी मी तारीफ करेन नक्कीच ज्ञानेश्वरची, मात्र त्यापेक्षा जास्त तारीफ करेन वासुदेव कर्णधाराची, कारण वासुदेवने त्याला लवकर संधी दिली. वेलकम या वेलकम सिरीजमध्ये- वेलकम. सन्माननीय हर्षदजी भाई यांच्या या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलंही मनापासून स्वागत. प्लीज आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अर्षद भाई, तर अजून आपण पाहतोय 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 20. बघा, एकवर पिंपळनेर या संघाला नक्कीच एक अनुभवी संघ मानला जातोय आणि तो का मानला जातोय याचं हे प्रत्यंतर. हा संघ जे चांगले सामने असतात, महत्त्वाचे सामने असतात, त्या सामन्यामध्ये नक्कीच हा संघ फॉर्मला येत असतो. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या ईगल स्पोर्ट खाडी. यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे, विसरू नका. संजयकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. या अगोदरच्या सामन्यात आपण बघितलं जोशी इलेव्हन भादवड संघाला पूर्णपणे परास्त केलं होतं संजयने 3रं षटक टाकून, आणि त्याच संजयकडे आता मात्र गोलंदाजी सोपवलेली आहे. ईगल स्पोर्ट खाडी बॅक टू बॅक 4 वेळा या मैदानावर अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या, 3 वेळा या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलेले.
आता मात्र चौथ्या वेळी जर अंतिम विजेतेपद पटकावलं तर चौथा हिरवा मानकोली ए संघासमवेत हा संघ नंबर 1 वर विराजमान होईल. नंबर 2 वर येण्याची संधी निर्माण झालेली आहे एकविरा पिंपळनेर संघाला. संजय गोलंदाजी सुरुवात करतोय ज्ञानेश्वरसाठी. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. सुरेख फटका. चेंडू जातो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कशा प्रकारे या चेंडूला टर्न केलं होतं बघा. ऑफ स्टंपच्या बाहेर जवळजवळ 3ऱ्या ते 4थ्या स्टंपवर येऊन चेंडूला हुक केला होता ज्ञानेश्वरने. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून येणारा हा आणखी चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झालेली 24. कुठे ना कुठे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तो आता मात्र चुकीचा ठरवलेला आहे फलंदाजांनी एकविरा पिंपळनेर संघाच्या. पुन्हा एकदा संजय बॉलिंग मार्कवर. खोलटप्प्याचा चेंडू कमबॅक केलेला आहे संजयने, कारण एक उभा चेंडू टाकला होता. नक्कीच सन्मानित व्यासपीठावर मंच काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे. मान्यवर मंडळीमध्ये सन्माननीय नंदू नाईक सर उपस्थित आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. डॉट चेंडू जातोय. आत्मबळ वाढलं असेल संजयचं, मात्र ज्ञानेश्वरचं आत्मबल बघा किती वाढलेले. एक षटकार 2 चौकाराने ज्ञानेश्वर वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. सुधाकरजी मात्रे अमितभाई या दोघांकडच्या दोन्ही संघांना आणि विशेष करून आयोजन नियोजनाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक केलेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र ज्ञानेश्वर याला जावं लागेल खेळपट्टी सोडून. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पूर्णपणे शफल क्रॉस झाला होता. ओव्हरपिच चेंडू, तर चेंडूला हुक केला होता. लॉंग लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठली अडचण निर्माण झालेली नाही क्षेत्ररक्षकाला. आणि अशा प्रकारे ज्ञानेश्वर याची खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे. 1 बाद 24 अशी धावसंख्या झालेली आहे. हनुमान पाटील खेळपट्टीवर जात आहेत. नक्कीच आपल्या अनोख्या अंदाजामध्ये नेहमीच ते खेळपट्टीवर उतरत असतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कॉन्फिडन्स मनामध्ये अगदी भरून हनुमान पाटील खेळपट्टीवर उतरताना साथ देतील मणिलाल पाटील. मणिलाल पाटील एका षटकाराने 7 धावांवर खेळत आहेत. ज्ञानेश्वर वैयक्तिक 14 धावा करून बाजल. मात्र मी तर म्हणेन की ज्ञानेश्वरने त्याचं त्याने काम केलेलं आहे, कारण पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठून काढल्या होत्या. संजयला पहिला चौकार लागल्यानंतर संजय कमबॅक करतोय. अँगल गोलंदाजी नेहमीच करत असतो संजय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. बघूया शॉट एक्स्ट्रा कव्हरला स्वतः कर्णधार चंद्रकांत तांगडी. शॉट थर्डमॅन लाईक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये. यावेळी मात्र उभा फटका आणि नक्कीच आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. This is a Manilal Patil speciality. तर प्रेक्षकांना सूचना असेल, सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेता तर सन्मान्य प्रभुदाजी नाईक आणि मुसाबाई यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळी मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू पाहायचंय. पंच सहमत नाही आहेत. तर मित्रांनो, युवा सेना सचिव सन्मान्य ॲडव्होकेट अल्पेशजी भोईर यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला आणि युवा सेना चषक 2020 स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचा आर्थिक सहकार्य पाठबळ बहाल झालेले. धन्यवाद साहेब अल्पेशजी भोईर साहेब, आपलं खूप खूप आभार. युवा सेना चषकामध्ये आपण पाहतोय अल्पेशजी भोईर उपस्थित झालेले आहेत आणि 50,000 रुपयांचा आर्थिक पाठबळ त्यांनी दिलेले. यावेळी मात्र खाली राहणारा चेंडू कारण बघा खेळपट्टी आता मात्र शांत झालेली आहे. खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टीवर
थोडंसं नक्कीच मॉइश्चर निर्माण झालेलं आहे आणि या मॉइश्चरचा फटका या ठिकाणी नक्कीच फलंदाजांना बसतोय. खेळपट्टी थोडीशी शांत झालेली आहे आणि या शांत खेळपट्टीवर पाहतोय आपण मोठे फटके मारणं दुरापस्त या दुसऱ्या षटकात झालेले. एक षटकार आला होता त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू खेळून काढले. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे 30 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तर 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी शेळके सरांना मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. वेलकम. दरम्यान मित्रांनो आपण पाहत आहात फार मोठी लढत या मैदानामध्ये ईगल स्पोर्ट्स कार्डी वर्सेस एकविरा पिंपळनेर. आजच्या दिवसातील सर्वात शेवटचा आणि या सर्व स्पर्धेतील सर्वात शेवटचा सामना. दरम्यान 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 30 वर. प्रमोद आपल्या बॉलिंग मार्कवर. हनुमान याच्यासाठी उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू. निश्चितच निर्धाव अशा पद्धतीच्या चेंडूची सांगता दरम्यान प्रमोद याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद अतिशय अष्टपैलू असणारा हा खेळाडू बऱ्याचदा फलंदाजीसाठी बुम बुम प्रमोद म्हणून ओळखला जातो. आता मात्र गोलंदाजीची मदार स्वतःच्या खांद्यावर घेत असताना चांगली गोलंदाजी दरम्यान करताना आताचा चेंडू हाफ पिच डिलिव्हरी. चेंडू सरळ जाईल. 6 धावांसाठी षटकार. बघा शेळके सर, कधी कधी क्षेत्ररक्षक चूक करतोय. मी तर म्हणेन की क्षेत्ररक्षक व्यवस्थित जागेवर उभा असता तर हा झेल होऊ शकला असता, कारण कॅल्क्युलेटेड षटकार होता हनुमान पाटील यांचा. निश्चितच तोलून मापून मारलेला षटकार होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट फार ताकद त्या षटकाराच्या मागे नव्हती, परंतु प्लेसमेंट वॉज राईट. आता पाहूया प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रेडी होतील. पुन्हा एकदा सामना करतील हनुमान. आताचा चेंडू आखोड टप्प्याचा चेंडू. उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. निश्चितच अवांतर 1 धाव दरम्यान धावफलकामध्ये ऍड होईल आणि धावफलक मात्र 1 ने वाढून जाईल ते 37 वर. 37 धावा मित्रांनो धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. निर्धारित 4 षटकांचा सामना. आताचा चेंडू पुन्हा एकदा आकडो टप्प्याचा चेंडू. उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू. पडल्यानंतर अनपेक्षितरित्या उसळी घेतो. स्वैर चेंडू. वाईट डिलिव्हरी. अतिरिक्त 1 धाव निश्चितपणाने येईल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 38 वर. चेंडू किती उशिरा जातोय यष्टीरक्षकाकडे बघा. याचा अर्थ असा झालेला आहे की खेळपट्टी नक्कीच शांत झालेली आहे. खेळपट्टी थोडीशी धीमी झालेली आहे, कारण संध्याकाळचं वातावरण आहे शेळके सर. निश्चितच खेळपट्टी थोडीफार धीमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रंग ही खेळपट्टी दाखवताना पाहायला मिळते. दरम्यान यानंतरचा पुढचा चेंडू प्रमोद. आताचा चेंडू पुन्हा एकदा सरळ जाईल. रिगल स्क्वेअर हॉटेलच्या वरून जाणारा षटकार. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. खेळपट्टी कशी असो, चेंडू कसा येवो, मात्र माझ्याकडे बॅटिंग करण्याची क्षमता आहे, ती बॅटिंग मी दाखवेनच. फलंदाजी करण्याची क्षमता आहे, ती फलंदाजी करण्याची क्षमता मी दाखवेनच, असं या ठिकाणी हनुमान पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. निश्चितच देर इज अ बिग डिफरन्स इन बिटवीन चेंज अँड ट्रान्सफॉर्मेशन. Form is a kind of change and transformation. It's a permanent thing. शंकर भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शंकर भोईर सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच शेवटच्या षटकात करतो. दोन ओव्हर. रामदादा तुमच्या मागे जी लहान मुलं आहेत त्यांना बाहेर काढा. यस, धावफलक मात्र हलत राहिलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 वर.
षटकातील पुढचा चेंडू आता मात्र ब्लाइंड स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. ब्लाइंग स्विंग ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाली फ्रॉम द हनुमान पाटील who is the big hitter, but this time this is the dot delivery from the bowler Pramod Tangdi. Have been done well so far his team Eagle Sports Khardi. This time he will be faced by Hanuman. This delivery pitched on the goodly spot. Eventually one run taken by those batsmen. Score will move and will become 45 runs on the board. You can see now. 45 धावा निश्चितपणाने धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया प्रमोद पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. आताचा मात्र हा फटका फसलेला आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाईल आणि मणिलाल पाटील याला धावबा 2 बाद व्हावं लागेल. धावपलक मित्रांनो पाहू शकता 46 धावा धावपलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. वेलकम 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 मित्रो, निश्चितच या व्यासपीठावर मंचावर शुभागमन झालेले भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक श्रीयुत बाळाराम चौधरी साहेब यांचं वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. युवासेना चषक 2020 मध्ये आपलं मनापासून स्वागत. दरम्यान 3 षटकांचा खेळ मित्रांनो इथं संपलेला आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अंती धावफलक मात्र 46 धावा. निश्चितच आता 2 खेळाडू जे खेळपट्टीवर उपस्थित असतील, ज्यामध्ये निश्चितच हनुमानजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपल्याला काळीराम गायकवाड हे 2 फलंदाज पाहायला मिळतील. शेवटचं षटक मित्रांनो 6 चेंडूंचा खेळ मात्र शेष असेल. आता ह्या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त म्हणजे किती धावा धावपलकावर लागतील हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान शेवटचा आणि अंतिम षटक योगेश गोलंदाज सामना करतील हनुमान. आताचा चेंडू निश्चितच पडल्यानंतर अनपेक्षितरित्या टर्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ ब्रेक पद्धतीची ही गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान निर्धाव अशा पद्धतीच्या चेंडूची सांगता होत असताना धावपलक मात्र स्थिर आहे, ते म्हणजे 3 बाद 46. अजून जा पिचवर जा डायरेक्ट. चला सुरुवात करा. पुढचा चेंडू हाताचा चेंडू शपले क्रॉस होऊन मारलेला आहे हनुमानजी पाटील याने. दरम्यान 1 धाव निश्चितपणाने काढण्याची संधी ते प्राप्त झाली आणि धावपलक 1 ने वाढून गेले ते 47 वर. यानंतरचा चेंडू फुलटॉस चेंडू सरळ खरपूस समाचार. 6 धावांसाठीचा षटकार.
धन्यवाद. पंच आपण 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. थँक्यू जोगेश्वरी ब्यास बँड, आपण खूप छान या ठिकाणी धून पेश केली, त्याबद्दल खूप खूप आभार. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य, जिल्हा परिषद सन्माननीय शिवसेनेचे गटनेते आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. तसेच त्यांच्या समेत सन्मानजी फुलाजी इतरकर साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तसेच काळीराम गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झालेले उत्कृष्ट पहलवान. दरम्यानचा चेंडू, मोठा प्रहार, 6 धावांसाठीचा षटकार. धन्यवाद. ब्रास बँड. अरे ब्रास बँडला कोणीतरी आवरा रे. दरम्यान धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 59 वर. मित्रांनो पहा, सर्वात अंतिम फायनलचा सामना आणि स्कोर बोर्ड 59 धावा. निश्चितच चौथं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय मोठी खेळी दरम्यान साकारत असताना हनुमान आणि त्याला योग्य साथ देताना काळीराम आपल्याला पाहायला मिळतील. षटकारांच्या हॅट्रिकवर हा फलंदाज मित्रांनो आता आलेला आहे, काळीराम गायकवाड. योगेश टू काळीराम. आताचा चेंडू स्टेप आउट होऊन कसा बसा बॅटवर घेण्यामध्ये समर्थ ठरले काळीराम. दरम्यान 1 धाव निश्चितपणाने ते काढली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढले आणि जाऊन पोहोचली ती 60 वर. 60 धावा ऑलरेडी धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपण पाहू शकतात. या डावातील सर्वात अंतिम आणि शेवटचा चेंडू यानंतर पडेल. पाहूया या चेंडूचा कशा पद्धतीने सामना आहे ते मात्र केला जाईल हनुमान पाटील यांच्या मार्फत. हा चेंडू उंचावरून टोललाय, फटका मात्र फसलेला आहे आणि योग्य आणि सुंदर अशा पद्धतीचा झेल दरम्यान इथं घेतला जातोय. हनुमान यांची खेळी मात्र संपुष्टात. दरम्यान व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी दरम्यान उपस्थित झालेली आहेत. त्यांचं स्वागत, सत्कार आणि सन्मान दरम्यान इथे व्यासपीठावर केला जाईल. विनंती असेल जोशी 11 भादवड संघाचे सन्माननीय मुसाभाई, मनोहरदादा जोशी आणि सर्व संघ सहकार्यांना आपण मात्र इथे निश्चितच तयारीमध्ये राहायचं आहे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान श्रीयुत भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक बाळराम चौधरी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ताधर्ता, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रभुदास नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक सुद्धा बाळराम मधुकर चौधरी साहेब यांचा विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. दरम्यान व्यासपीठावर मित्रांनो आपण पाहत आहात बाळरामदादा मधुकर चौधरी सन्माननीय नगरसेवक यांचा छोटेखानी सत्कार आणि सन्मान होत असताना त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय शिक्षण मंडळाचे माजी सभापती, विद्यमान सदस्य
श्रीयुत सुंदरजी नाईक साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर श्रीयुत प्रभुदास नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते. निश्चितच आपली अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते सुंदरजी नाईक यांचा छोटेखानी सत्कार आणि सन्मान होत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित शिवसेना भिवंडी शहर सचिव सन्माननीय दिलीपजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर यांच्या वतीने केला जातोय. दरम्यान दिलीपजी नाईक या मान्यवराचा सत्कार आणि सन्मान इथे होत असताना प्रभुदास दादा नाईक यांच्या शुभास्ते मित्रांनो आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळेल. त्यानंतर नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य, जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. निश्चितच दरम्यान मित्रांनो व्यासपीठावर पाहू शकता सन्माननीय कुंदनजी पाटील संस्थापक अध्यक्ष सिनियर 40+ भिवंडी तालुका या मान्यवराचा छोटेखानी सत्कार दरम्यान प्रभुदास दादा नाईक यांच्या मार्फत केला गेला. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित पिंपळनेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, एकविरा पिंपळनेर संघाचे नामांकित खेळाडू आमचे परममित्र सन्मान्य फुलाजी इतारकर साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. निश्चितच मित्रांनो व्यासपीठावर हेमंत गोळवी यांच्या हस्ते फुलाजी इताडकर सन्माननीय सरपंच, माजी सरपंच पिंपळनेर यांचा छोटेखानी सत्कार दरम्यान इथे केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माध्यमिक विद्यामंदिर टेमघर पाडा आणि त्या माध्यमिक विद्यामंदिराचे सन्माननीय अध्यक्ष शंकर भोईर सर यांच्यासाठी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दरम्यान शंकरजी भोईर यांचा विशेष सन्मान दरम्यान इथे व्यासपीठावर केला जातोय. माध्यमिक विद्यामंदिर टेमगरपाडा चे संस्थापक अध्यक्ष निश्चितच ज्यांचा छोटेखानी स्वागत आणि सत्कार दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय राजेशजी नाईक साहेब यांच्यासाठी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ₹61 रनचं टार्गेट आहे. हाफ चेंडू पहिलाच बॉल वरती आक्रमण पाहायला मिळतोय. लॉंग 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 बिग वे चेंडू जातोय मिड ऑनच्या डोक्यावरनं. हा पॉवरफुल हिट षटकार. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय नंदू नाईक सर यांच्यासाठी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. तर पहिल्या नंदू नाईक सर बॉलवरती यांच्यासाठी षटकार विशेष गौरव आलाय. आणि सन्मान केला जातोय. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय. हे माहिती आहे की 61 धाव्यांचा टार्गेट आहे. टार्गेट खूप मोठं आहे तर संघर्ष देखील मोठंच करावं लागेल. हा चेंडू मिस टायमिंग आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वाघाची शिकार मैदानात झाली आहे आणि आता मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद झालाय. तर फलंदाज इथे मात्र प्रमोद ज्याने पहिल्या बॉलवरती षटकार नक्कीच दाखवला त्यानंतर कमबॅक देखील केलाय कारण की एका वाघाची शिकार. प्रमोदला मात्र मागावं परतावं लागतंय आणि इथे मात्र 2 चेंडू 6 असं धावफलक आहे. 61 धावेंचे टार्गेट आहे
आणि नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. सोपा झेल टिपला जातोय शॉट फाईन लेगला आणि हा चेंडू देखील निर्धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार नक्की चालला. त्यानंतरचे 2 बॉल निर्धाव येत आहेत. नक्कीच समोर जर मी सांगितलं तर टॉस जिंकल्यानंतर जो गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तर इथे कुठे ना कुठे चुकीचा वाटतोय ईगल स्पोर्ट खाडी संघाचा. नक्कीच, कारण की 60 धावा खूप जास्त आहेत. तर इथे मात्र हा चेंडूवरती 1 धाव येते. याच्या आधीचे 2 बॉल निर्धाव गेल्यात. त्याआधी षटकार देखील आलाय. पण याआधी जो फलंदाज बाद झालाय नक्कीच मोठा फलंदाज होता. मातीच्या खेळपट्टीला ओळखायला पाहिजे होतं ईगल स्पोर्ट खाडी संघाच्या कर्णधाराने. आणि संध्याकाळ जशी जशी होत जाईल जसं जसं वातावरण शांत होत जाईल मातीची खेळपट्टी स्लो होत असते आणि मोठे फटके दुरापास्त होत असतात. नक्कीच, कारण की कंडिशन्स तसेच असतात. इथे मात्र हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता. 1 धाव कंप्लीट करण्यात यश मिळतोय. 1 धाव फलक पुढे सरकतोय 8 या आकड्यावरती. बघा इथे आपण पाहतोय की खेळपट्टी पूर्णपणे स्लो झालेली आहे कारण फटका इतका वेगाने मारला होता आणि चेंडू मात्र खूप उशिरा बॅटवर आला होता. धावसंख्या झालेली 8. 61 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. नक्कीच संघर्ष देखील मोठाच करावा लागेल कारण की लक्ष देखील मोठं आहे. पण क्रिकेट असा खेळ आहे जिथे कोणताही लक्ष मोठं नाही आणि छोटं नाही आहे. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा बाहेर. लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मध्ये हा येतोय षटकार. आणि आता मात्र धावफलक पुढे सरकतंय 14 या आकड्यावरती. तर जाऊया आपण व्यासपीठावर. हर्षद भाई बांबूवाला यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मी नक्कीच मुसाभाई आपणास विनंती करतोय हर्षद भाई बांबूवाला यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. हर्षद भाई बांबूवाला मुसाभाई यांच्यावरील प्रेम त्यांना या ठिकाणी खेचून आणलेलं आहे. तर बँजो पथक थोडं थांबायचं आहे. तर पहिल्या षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा समाप्त झालाय आणि 14 धावा धावफलकावरती हर्षद भाई येत आहेत. बांबूवाला यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मुसाभाई यांच्या प्रेमा खातर यहाँ पर वो आए हैं. बिलकुल धन्यवाद. तर पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकासाठी चमचमती ही युवा सेना चषक 2020. तर या दोन मित्रांनो आपण जे संघामध्ये- चषक आकर्षक चषक पाहतायत हे प्रभुदाजी नाईक यांनी सर्व चषक आम्हाला बहाल केलेले आहेत. युवा सेना अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा. येस, इथे मात्र गोलंदाज ओव्हर द विकेटने तयार झाला. दुसरा षटक हा चेंडू मिस टायमिंग आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि झेल इथे मात्र सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटचं समीकरण आहे. निश्चितच पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. पण इथे मात्र झेल सोडला जातोय. साधा सोपा झेल इथे मात्र सोडला जातोय. मागच्या मॅच मध्ये देखील यष्टीरक्षक आणि चुकी केली होती. फ्री हिट डिलिव्हरी होती. कॅच नक्कीच पकडली होती पण त्याचं सेलिब्रेशन केलं होतं. ती चुकी नक्कीच महागात पडली असती. पण हा बॉल दुसराची हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. तर जसे सर म्हणाले की मातीची खेळपट्टी आहे आता स्लो झाली आहे. तर हा फटका देखील खूप ताकदीत मारला होता पण प्रॉपरली आला नाही आणि हा बॉल इथे मात्र कॅच आउट झालाय फलंदाज. मी तर सांगेन की मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला प्रदीप तांगडी याचं बाद होणं नक्कीच नुकसानदेह आहे. कारण प्रदीप तांगडी याचं खेळपट्टीवर किमान 3 षटकं उभं राहणं आवश्यक होतं. बाहुबली ऑफ न्यू 40+ दया या ठिकाणी खेळपट्टीवर येतोय. नक्कीच आता जे फलंदाज आहेत त्यांच्या हातातच पूर्ण मॅच आहे. आणि जसे तुम्ही म्हणाले सर की मातीची खेळपट्टी आहे थोडी स्लो नक्कीच झाली आहे. हा बॉल देखील खूप ताकदीत मारला होता पण षटकार आला नाही. सीमारेषा जवळ झेल पकडली जातीये.
तर गोलंदाज पंच आपण हा सामना थोड्या वेळासाठी थांबवायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ग्रामीण सम्राट सन्मान्य सुरेशजी मात्र साहेब यांचा देखील शुभागमन होत आहे. भिवंडी नवत ठाणे जिल्ह्यातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व ग्रामीण सम्राट सन्मान्य सुरेशजी मात्रे साहेब तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके बाळ्या मामा यांचा ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मामा नक्कीच आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. युवा सेना चषक 2020च्या माध्यमातून जोशी विलेन भादवर सन्मान्य मनोहरजी जोशी, सन्मान्य गुळवीसाहेब मुसाबाई, योगेजी म्हात्रे आणि सर्व त्यांच्या सहकारी सचिनजी नायके हे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. तर धावफलक आपण पाहू शकता 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तर मेगा फायनलचा हा सामना आहे. उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतो. दोन्ही यजमान संघामधून ईगल स्पोर्ट्स खाडी विपक्ष एकविरा पिंपळनेर. याची देही याची डोला हा मेगा फायनलचा देखणा सोला. आपण पाहू शकता युवा सेना चषक 2020 मधला ही शेवटची मॅच आपण पाहू शकता. हा चेंडू फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आढळतोय. या 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळतंय फलंदाजला आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकते 17 या आकड्यावरती. 61 धावेंचा टार्गेट आहे. नक्कीच मोठे फटके मारावेच लागतील. जर युवा सेना चषक 2020 उचलायचं असेल तर मोठे फटके नक्कीच बॅटमधनं यावेच लागतील. 61 धाव्यांचं मोठं लक्ष आहे. पण क्रिकेट असा खेळ आहे ज्याच्यात कोणतंही लक्ष विजयाची गॅरंटी देत नाही. गोलंदाज तयार झालाय ओव्हर द विकेट. हा चेंडू इथे मात्र मिस टायमिंग आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र चुकी होणार नाही आणि फलंदाज इथे मात्र परततोय. वेलकम वेलकम वेलकम. सन्मान्य यशवंतजी सोरे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आदरणीय यशवंतजी सोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. युवा सेना चषक 2020 मध्ये आपलं मनापासून स्वागत. सन्मान्य यशवंतजी सोरे साहेब अच्छा या बक्षीस वितरणाचे मुख्य गेस्ट प्रमुख अतिथी. दरम्यान धावसंख्या मात्र 17 या धावसंख्येवर गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम आणि मेगा फिनालेचा हा सामना दरम्यान मित्रांनो आपण मैदानामध्ये अनुभवता आहात. गोलंदाज रवी आताचा चेंडू निश्चितच लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू एकदा निश्चितपणाने पूर्ण दुसरी धाव काढण्यामध्ये यश दरम्यान मिळालेला आहे. 2 धावा दरम्यान पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते 19 वर. 19 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 61 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ईगल स्पोर्ट्स खार्डी संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो.
सर्व पाहुण्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतोय की मेगा फिनाले युवा सेना चषक 2020 नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा मेगा फिनाले आपण पाहत आहेत. न्यू एकविरा पिंपळनेर संघाने 61 धावांचं लक्ष दिलेले आहे आणि आतापर्यंत 1.5 षटकामध्ये 19 धावा केलेल्या आहेत ईगल स्पोर्ट खाडी संघाने. धन्यवाद. यानंतरचा पुढचा चेंडू हाताळाला जाईल रवी या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि सामना करेल फलंदाज दया. हा चेंडू सरळ भिरकावून दिलेला आहे. पाहूया समालोचन कक्षाच्या समोर सदानंद सज्ज असतील आणि देखना झेल. दरम्यान 2 षटकांचा खेळ मित्रांनो इथे संपलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि दया याच्या जागेवर खेळपट्टीवर आता मात्र मार्गक्रमण करत असताना प्रदीप हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच प्रदीप सिनियर खेळाडू कक्षामध्ये परतलेला असताना आता मात्र प्रदीप ज्युनियर हा मात्र खेळपट्टीवर आलेला आपल्याला पाहायला मिळेल. सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाचे एक धडाकेबाज फलंदाज बजरंग पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान व्यक्तिगत पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क रेडी सदानंद. आताचा हा चेंडू निश्चितच गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर अतिशय वेगाने सरळ जातोय. हनुमंत याच्या निश्चितच हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू. 19 धावा धावपलकावर लागलेले असताना 11 चेंडू आणि 42 धावा असं हे समीकरण दरम्यान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामना, अंतिम लढत, जेते पदासाठीची ही लढत मित्रांनो. आताचा चेंडू वेल कनेक्टेड शॉट दरम्यान काऊ कॉर्नर रिजन मधून 2 क्षेत्ररक्षकांना बायसेक्ट करून जाणारा चौकार. फार सुंदर देखना अशा पद्धतीचा प्रहार दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीप ज्युनियर यांच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे गेली आणि जाऊन झालेली ती 23 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सदानंद. आताचा चेंडू निश्चितच आखडू टप्प्याचा चेंडू होता. निश्चितच कव्हर रिजन मध्ये दरम्यान चेंडू अडून फेकी करेपर्यंत 1 धाव निश्चितपणाने ती आली गेली आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढली आणि जाऊन पोहोचली ती 24 वर. 24 धावा दरम्यान धावपलकावर आलेल्या मित्रांनो पाहायला मिळाल्या. उर्वरित 9 चेंडूंमध्ये आता मात्र 37 धावांचं लक्ष असेल. पाहूया या 3 चेंडूंमध्ये जर निश्चितच 1 ते 2 फटके महत्वाचे आहेत. 2 फटके जर आले तर या सामन्याचं चित्र मात्र पूर्णपणे बदलू शकतं. सामना मोठा आहे मित्रांनो. निश्चितच मोठ्या सामन्यामध्ये संघर्ष मात्र आपणास मोठा करावा लागेल. संघर्ष जितका मोठा विजयाचा आनंद तितकाच मोठा. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच थोडाफार बदल करत असताना सदानंद पाहायला मिळतील. षटकातील पुढचा आणि चौथा चेंडू सामना करतील संजय. आताचा चेंडू निश्चितच वेल कनेक्टेड शॉट म्हणता येणार नाही. मिस टाइम शॉट आहे. मनीलाल यांच्याकडून झेल घेण्याची संधी मात्र इथे हुकली जाते. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्यामध्ये निश्चितच प्रदीप ज्युनियर याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. संजय याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये.
धन्यवाद. दरम्यान 2 धावा निश्चित सहजगत्या इथे पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना संजयला मात्र खेळपट्टी सोडावी लागली. धावबादच्या रूपाने संजय हा मात्र बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र आता मित्रांनो वाढून झाली ती 26 धावा. 61 धावांची गरज असताना 26 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. षटकातील पुढचा चेंडू 8 चेंडू 35 धावा असं हे समीकरण. आताचा फटका मोठा फटका 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. फार सुंदर फटका दरम्यान प्रदीप ज्युनियर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठीचा हा एक षटकार दरम्यान मित्रांनो आला आणि धावसंख्या मात्र वाढून गेली ती 32 वर. 32 धावा धावपलकावर मित्रांनो लागलेल्या आहेत. आता मात्र समीकरण बदललं. 7 चेंडू आणि 29 धावा. जुन्या चेंडूची फेक करायची आहे. 7 चेंडू 29 धावा. मित्रांनो युवा सेना चषक 2020 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. अंतिम सामन्यासाठीची ही लढत मित्रांनो आपण पाहतो. एकविरा पिंपळनेर वर्सेस ईगल स्पोर्ट्स कार्डी. 7 चेंडू 29 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये उपस्थित. प्रदीप आताचा फटका वेल कनेक्टेड शॉट दरम्यान काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न. प्रदीप याला मात्र धावबदून हो परतवला गेल खेळाडू कक्षामध्ये. दरम्यान आतापर्यंत जो खेळ झालेला आहे त्या खेळातून निश्चितच स्पष्ट होत आहे की हा सामना एकविरा पिंपळनेर संघाच्या बाजूने झुकत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान बदललेलं समीकरण तुम्हाला सांगायला आवडेल. 6 चेंडू आणि 28 धावा. अंतिम आणि शेवटचा फायनलचा मित्रांनो हा सामना. 2 दिग्गज अशा पद्धतीचे संघ. 6 चेंडू आणि 28 धावा असं हे समीकरण दरम्यान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया अंतिम आणि शेवटचं षटक एकविरा पिंपळनेर संघाकडून कोण हाताळतील. योगेश इज द बॉलर आणि आता मात्र सामना करतील फलंदाज. बॅटिंगला कोण आहे? संजय. नाही बॅटिंगला कोण आहे? तो मेन स्ट्राइकला कोण आहे? संजय नाही तो. संजय नाही रे ओळखतो त्याला मी. तो डावकुरा होता. दरम्यानचा हा चेंडू आणि एक धाव निश्चितपणाने ते घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढले आणि जाऊन पोहोचते ती 34 वर. बदललेलं समीकरण मित्रांनो 5 चेंडू 27 धावा. कठीण अशा पद्धतीचं हे समीकरण जरी असलं तरी निश्चितच नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. ऍट द अदर हँड क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. 5 चेंडू आणि 27 धावा. खरतड अशा पद्धतीचं आव्हान. संघर्ष जितका मोठा जिंकण्याचा आनंद तितका मोठा.
आताचा फटका निश्चितच बसलाय पप्पूयाचा. पाहूया झेल घेण्याची उत्तम संधी मात्र इथे दवडली जाते योगेशाच्या माध्यमातून. 2 धावा दरम्यान इथे अंकित केल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 2 ने वाढून होईल ती 36 धावा मित्रांनो धावफलकावर आल्या गेल्या. आणि आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ मात्र शेष असेल आणि 4 चेंडूंवर 25 धावा अशा पद्धतीचं हे समीकरण. 4 चेंडूंवर क्रिकेटिंग लॉजिक मध्ये जर आपण पाहिलं तर 4ही मोठे फटके आले तर फक्त आणि फक्त 24 धावा येऊ शकतील. परंतु एखादा वाईड एखादा नो चेंडू निश्चितच या सामन्याचं चित्र मात्र बदलेल. आताचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फुलटॉस लोअर फुलटॉस दरम्यान आपण पाहिला पप्पू याच्यासाठी. दरम्यान निश्चितच फायदा घेता आला नव्हता पप्पू याला. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने वाढून होईल ती 38 या आकड्यावर संघाची धावसंख्या पोहोचलेली आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 23 धावा अंतिम लढत मित्रांनो पाहायला मिळते. हा सामना जवळजवळ 75% झुकलेला आहे तो एक वेळा पिंपळनेर संघाच्या बाजूने आणि फक्त 25% चान्सेस असतील इथे मात्र ईगल स्पोर्ट्स कार्डी संघाला. आताचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची संधी इथे मात्र हुकते. चांगला टायमिंग दरम्यान आपल्याला पाहायला मिळत नाही. 1 धाव दरम्यान आली आणि उर्वरित 2 चेंडू आणि 22 धावा असं हे समीकरण. मित्रांनो जेतेपदाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचलेला एकविरा पिंपळनेर संघ आपण पाहू शकता. संघ सहकार्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद स्मिता हास्य मित्रांनो आपण पाहू शकता. वासुदेव बिरजू याचा आनंद मित्रांनो आपण पाहू शकता. गगनात मावेनाचा आनंद निश्चितच. आता मात्र 1 चेंडू दूर असेल युवासेना चषक 20-20 वर आपलं नाव कोरण्यापासून दूर फक्त 1 चेंडू एकविरा पिंपळनेर संघ. हा सामना जिंकून या हंगामामध्ये क्रमांक 2 वर येण्याची संधी इथे मात्र पिंपळनेर संघाला. हा चेंडू आणि हा सामना निश्चितच जिंकला आहे एकविरा पिंपळनेर संघाने. चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन एकविरा पिंपळनेर. दरम्यान योगेश नाना जो शिलवण भादवड संघाचे स्फोटक फलंदाज यांच्याकडून जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर पराभूत संघाचंही गोड कौतुक. तीन दिवसीय ही क्रिकेटच्या स्पर्धांची मालिका दरम्यान मित्रांनो आपण पाहिली आणि अंतिम सामना दरम्यान मित्रांनो आपण अनुभवला. ज्या सामन्याचा मानेकरी निश्चितच ठरला एकविरा पिंपळनेर संघ. आजच्या दिवसभरात फार सुरेख अशा पद्धतीचा खेळ दरम्यान त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला आणि अंतिम जेतेपदाला गवसणी मात्र आज त्यांच्याकडून घातलेली पाहायला मिळाली. दरम्यान फार चांगला खेळ पाहायला मिळाला तो ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाकडून. फार चांगली लढत दरम्यान दिली गेली एकविरा पिंपळनेर संघासोबत आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मात्र इथे मिळत आहे ते ईगल स्पोर्ट खार्डी संघाला. फार चांगली उल्लेखनीय अशी कामगिरी ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाची ही आपल्याला या हंगामामध्ये पाहायला मिळते. हॅलो हॅलो मनोज गुली साहेब, प्रमोदजी दिवेकर, धन्यवाद. बँड पथक
सुस्वागतम सुस्वागतम. सौभाग्यवती गुलाबताई मदन नाईक या माऊली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भिवंडी मंडपाच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती गुलाबताई नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि निश्चितच मित्र आपण पहिल्या दिवसामध्ये उपासाची जी खिचडी पाहिली होती ती त्यांच्या